हॅलो एव्हरीवन. ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून आपल्याला मेकअपमधले प्रोडक्ट्सचा हायजीन मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. मेकअप केल्यानंतर आपण यूज केलेले ब्लेंडर्स असो किंवा ब्रशेस असो, हे क्लीन करणं आणि त्यानंतर सेकंड टाईम दुसऱ्या क्लायंटवर यूज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. जेणेकरून क्लायंटला रॅशेस येणार नाही, पिंपल्स येणार नाही किंवा त्यांना दुसरे काही साईड इफेक्ट्स जाणवणार नाही. चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या पार्टमध्ये ब्रशेस कसे क्लीन करायचे हे बघूया. त्यासाठी तुम्हाला एक टिश्यू पेपर घ्यायचा आहे. त्यावर तुमचा यूज केलेला ब्रश हा ठेवायचा आहे आणि मार्केटमध्ये खूप सारे ब्रश क्लिन्झर्स अवेलेबल आहे. तुम्ही कुठलेही यूज करू शकता. ते मी इथे फॅशन कलरचं ब्रश क्लिन्झर यूज करते आहे. ते तुम्हाला ब्रशवर अशा पद्धतीने स्प्रे करून घ्यायचा आहे आणि तो ब्रश तुमच्या टिश्यू पेपरवर तुम्हाला पुसून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. लक्षात ठेवा, फक्त ब्रश क्लीन करत असताना तुम्हाला ब्रश कधी पण असा घासायचा नाहीये. त्यामुळे तुमच्या ब्रशचे ब्रेसल्स खराब होऊ शकतात आणि तो ब्रश तुम्हाला नंतर यूज करू शकत नाहीये. त्यामुळे तुम्हाला ब्रश हा नेहमी अशा पद्धतीनेच क्लीन करायचा आहे.